तर आपण ही बातमी पाहतो आहोत ती आसाममध्ये 26 जागांचे कल आता आसाममध्ये हाती आलेले आहेत। भाजप 19, काँग्रेस 7 जागांवर पुढे आहे। तर आसाममध्ये 26 जागांचे आता कल हाती आलेले आहेत। आसाममध्ये जे कल आहेत ते अगदी झटपट पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतात। आसाममध्ये केवळ 126 जागा आहेत, 64 जागा हे बहुमताचा हा आकडा आहे आणि आता भाजप 19 जागांवर पुढे आहे, काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे। महत्त्वाच्या बातमीकडे आपण जातोय। शुभेंदू अधिकारी नंदीग्राममध्ये आघाडीवर आहेत आणि भवानीपूरमध्ये ममता दीदींविरोधात मात्र सध्या ते पिछाडीवर दिसतात। शुभेंदू अधिकारी नंदीग्राममध्ये आघाडीवर आहेत। नंदीग्राम हा मतदारसंघ आहे ममता दीदी यांचा। गेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राममधून शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केलेला होता। त्यानंतर भवानीपूरमध्ये ममता दीदींनी पोटनिवडणूक लढवली होती आणि तिथून त्या विजयी झाल्या आणि मग मुख्यमंत्री झाल्या होत्या। त्यानंतर आता दोन्ही ठिकाणी शुभेंदू अधिकारी हे ममता दीदी यांच्या विरोधात चड्डू ठोकून आहेत। केरळमध्ये यूडीएफ 48 जागांवर सध्या पुढे आहे। यूडीएफचं गेल्या विधानसभा निवडणुकीतलं संख्याबळ आपण बघितलं तर ते आहे 41 आणि एलडीएफचं 99। सत्ता आहे एलडीएफची पिनराई विजयन यांची आणि सध्या एलडीएफने 37 जागांवर आघाडी घेतलेली आहे आणि यूडीएफ एलडीएफच्या पुढे गेलाय 48 जागांसह। सध्या सुरुवातीच्या मतमोजणीचे जे कल आहेत त्यानुसार यूडीएफ आघाडीवर आहे। आणि आता परत एकदा आसामची आकडेवारी पाहूयात। आसाममध्ये भाजपचे 23 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे 9 उमेदवार यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे। आसाममध्ये भाजप सत्तेची हॅट्रिक करणार का की भाजपच्या हातून काँग्रेस सत्ता खेचून घेणार हे बघावं लागेल। पण सुरुवातीच्या मतमोजणीचे कल आता आपल्या हाती यायला सुरुवात झाली आहे। त्यानुसार 23 जागांवर भाजपने सध्या आघाडी घेतली आहे आणि काँग्रेसने 9 जागांवर। मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्ता राखणार की काँग्रेस म्हणजे आसाम सम्मिलित मोर्चा मुसंडी मारणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। भाजप 23, काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर आहे। आसाममधले चित्र 32 जागांचे कल आता हाती आलेले 126 पैकी 64 बहुमताचा आकडा आहे आसाममध्ये आणि इकडे पश्चिम बंगालमध्ये आता 55 जागांचे कल हाती आलेले 33 जागांवर भाजप आघाडीवर आहे। 55 पैकी 33 जागांवर भाजप आघाडीवर आहे। पश्चिम बंगालमध्ये पहिले काही कल आपण पाहतोय, तृणमूलची 22 जागांवर आघाडी दिसते। पश्चिम बंगालमध्ये 55 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेले आहेत। एकूण विधानसभेच्या जागा आहेत 294, बहुमताचा आकडा 148। गेल्या विधानसभेतलं पक्षीय बलाबल आपण बघितलं तर भाजपला 77 जागा होत्या आणि तृणमूलला 215 जागा। पण यावेळेस सत्ता आमची येणार असा दावा भाजपकडून केला जातोय, तर 220हून आम्ही अधिक जागा जिंकणार असा दावा ममता बॅनर्जी करतायत। पण सध्याचे आपण कल बघितले मतमोजणीतले तर त्यात 55 जागांचे कल आतापर्यंत हाती आले आणि त्यात 22 जागांवर तृणमूल काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे। पश्चिम बंगालमध्ये 55 पैकी 22 जागांवर तृणमूलचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। केरळमधून बातमी, यूडीएफ 58 जागांवर पुढे आहे तर एलडीएफ 50 जागांवर आघाडीवर आहे। केरळच्या राजकीय पटलाकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे आणि एलडीएफ 37 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला कलांमध्ये पाहायला मिळतंय। केरळमध्ये पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात एलडीएफने या सगळ्या निवडणुका लढवल्या होत्या आणि